एका शहरात एक कुटुंब राहत होतं. सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण अचानक त्यांच्या आयुष्यात एक मोठं संकट आलं. घरातला लहान मुलगा गंभीर आजारी पडला. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं साधा आजार आहे, पण काही दिवसात त्याची तब्येत खूपच बिघडली. त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि जे सांगितलं ते ऐकून सगळे हादरले. डॉक्टर म्हणाले, आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय, पण परिस्थिती खूप गंभीर आहे. आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते रोज देवाला प्रार्थना करायचे. एक दिवस त्या मुलाच्या आईला कोणीतरी सांगितलं, स्वामी समर्थावर विश्वास ठेव. ती आधी थोडी सानसक होती, पण आता तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ती घरी आली, स्वामी समर्थाचा फोटो समोर ठेवला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली, स्वामी, डॉक्टरांनी हात मानली असेल, पण मी मानणार नाही. तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या मुलाला वाचवा. त्या दिवसापासून तिने रोज नामजप सुरू केला. रोज प्रार्थना, रोज विश्वास गेले आणि हळूहळू मुलाच्या तब्येतीत सुधारणा दिसायला लागली. डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, हे कसं शक्य आहे? ज्या मुलाची अवस्था खूप गंभीर होती, तो आता हळूहळू बरा होऊ लागला. काही आठवड्यात तो पूर्णपणे बरा झाला. आईच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. तिला माहीत होतं, हा फक्त उपचार नव्हता, हा स्वामी समर्थाचा आशीर्वाद होता. त्या दिवसानंतर त्या कुटुंबाने कधीच विश्वास सोडला नाही.